नमस्कार शिक्षक मित्रांनो. शिक्षण परिषद ऑनलाईन पूर्वसभेमध्ये आपण केंद्राचं विश्लेषण नेमकं कसं करावं या संदर्भात चर्चा केलेली होती आणि तो डेटा निपुण ॲपवरून कसा घ्यावा या संदर्भातसुद्धा आपण त्या ठिकाणी डेमो पाहिला होता. मात्र निपुण ॲपवरील परीक्षक लॉग इनमधील केंद्राचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा डेटा घेण्याची जी टॅब होती ती अचानक बंद झाल्यामुळे आपल्याला ही तासिका नेमकी कशी घ्यायची या संदर्भात संभ्रम निर्माण झाला असेल. तर त्यासाठी आपण थोडासा वेगळा प्रयोग आपल्या शिक्षण परिषदेत करू शकतो. त्यासाठी सर्व शिक्षकांना आपल्या निपुण ॲपमध्ये लॉग इन करण्यास सांगावं. निपुण ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन येईल. त्या स्क्रीनमध्ये जी 5 नंबरची टॅब आहे, शाळेचे विश्लेषण पहा, या टॅबला क्लिक करायला लावायचं. क्लिक केल्यानंतर शाळेचं नाव त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली येणार आहे. कालावधी आपण या ठिकाणी 20 डिसेंबर 2025 हा निवडायचा आहे. वर्ग, त्या वर्ग शिक्षकाचा जो वर्ग आहे तो वर्ग त्या ठिकाणी त्याला निवडायला लावायचा आणि विश्लेषण पहा या ग्रीन टॅबवर त्यांना क्लिक करायला लावायचं आहे. जेव्हा त्या ग्रीन टॅबला ते क्लिक करतील तेव्हा त्या इयत्तेचा लेखन, वाचन, संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया या संदर्भात जो वर्गाचा सरासरी स्तर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. हे विश्लेषण त्यांना CSVमध्ये एक्सपोर्टसुद्धा करता येईल. आपल्याला जर कधी त्या पद्धतीनेच विश्लेषण करून घ्यायचं असेल, जे आपण शिक्षण परिषदेमध्ये एक्सेल फाईल दाखवली होती त्याच्यात जर करायचं असेल तर हे विश्लेषण हे एकेका वर्गाचं विश्लेषण आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागेल आणि सर्व शाळांचं विश्लेषण त्या ठिकाणी त्या एक्सेल फाईलमध्ये टाकणं कदाचित शक्य होणार नाही. तर आपण एवढ्या 1 ते 2 दिवसाच्या कालावधीमध्ये किमान 1-2 शाळांचे संबंधित शिक्षकांकडून किंवा संबंधित मुख्याध्यापकांकडून लॉग इन घेऊन हा जो डेटा आहे किमान 1 ते 2 शाळांचा एकताने डेटा आपण त्यांच्याकडून मागून घ्यावा आणि त्या एक्सेल फाईलमध्ये टाकावा, जेणेकरून एक त्या ठिकाणी डेमो म्हणून आपल्याला नेमकं विश्लेषण दाखवता येईल आणि शिक्षण परिषदेमध्ये या तासिकेला तो डेमो किमान 1-2 शाळांचा डेमो त्या एक्सेल फाईलच्या मदतीने दाखवावा आणि उर्वरित सर्व शिक्षकांना अशा पद्धतीची कृती करायला लावून त्यांच्या वर्गाचा सरासरी स्तर नेमका काय आहे तो या ॲपमध्ये पाहाव्यास सांगावं आणि त्या संदर्भात अनुषंगिक चर्चा आपण त्या तासिकेला करून घेऊ शकतो. आणि या डेटाचा उपयोग पुढील जी तासिका आहे की जे आपल्याला उपक्रम तयार करायचे आहेत, कृती कार्यक्रम तयार करावायचा आहे, त्यासाठी नक्कीच या डेटाचा उपयोग होईल. तर थोडक्यात सांगायचा हेतू हा, ती टॅब जरी बंद झाली तरी आपण संबंधित 2 ते 3 शाळांचा डेटा एक डेमो म्हणून एवढ्या 1 ते 2 दिवसात त्यांच्याकडून मागून घ्यावा आणि त्या एक्सेल फाईलमध्ये टाकून ती एक्सेल फाईल तयार करावी, जेणेकरून तो जो डेटाचा कंपॅरिझन आहे ते थोडं आपल्याला त्या ठिकाणी दाखवायला मदत होईल. आणि अशा पद्धतीने प्रत्येक शिक्षकाने लॉग इन केल्यानंतर त्यांच्या वर्गाचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी त्यांना बघाव्यास लावणं आणि त्याच्यावर चर्चा घडवून आणणं आणि पुढील तासिकेचा कृती कार्यक्रम तयार करून घेणं थोडं सोपं जाणार आहे. डेटा आहे, मात्र तो परीक्षकीय लॉग इनला न राहता आता ज्या त्या शिक्षकाच्या लॉग इनला पण तो आपल्याला ॲवेलेबल आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने थोडीशी एक्स्ट्रा मेहनत त्या ठिकाणी करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे विश्लेषण बघू शकतो आणि आपली ही तासिका पूर्ण करून घेऊ शकतो. धन्यवाद.